होळी रे होळी पुरणाची पोळी साहेबाच्या पोटात बंदुकीची गोळी असं आपण सगळेच लहानपणी म्हणायचो. होळी म्हणजे काय माहिती आहे? रंग, पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरणपोळी. होळीच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या घरात एकच नियम असतो, तो म्हणजे ताटामध्ये जागा असली पाहिजे, कारण पुरणपोळी ही तर येणारच. सकाळी उठल्यापासून आपण फिटनेस विसरतो आणि कॅलरीजला त्या दिवशी सुट्टी देतो. पण माझ्या बाबतीत तसं होत नाही बरं का. पुरणपोळी संपते, तूप संपतं, पण माझं डाएटचं प्लॅनिंग हे कधीच संपत नाही आणि त्याचीच एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तुपामध्ये थोडेसे स्पायसेस ॲड करून मशरूम आणि सोयाबीन हे सॉटे करून घ्यायचं आणि त्यामध्ये उकडलेला कॉर्न, रंगीबेरंगी शिमला मिरची, लेटस, काकडी आणि गाजर हे ॲड करून घ्यायचं. सोयाबीनच्या जागी तुम्ही चिकनसुद्धा वापरू शकता. मंगळवार असल्यामुळे मी इथे सोयाबीन यूज केलेत आणि त्यामध्ये थोडंसं टेस्ट एन्हान्स व्हायला पिझ्झा पास्ता सॉस, मेयोनीज आणि 2 चमचाभर दही हे ॲड करून घ्यायचं. यामध्ये चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनोसुद्धा टाकायचे. माझ्याकडून ती व्हिडिओ स्किप झाली, पण तुम्ही मात्र टाकायला विसरू नका. आणि मग काय, मिक्स 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 केल्यानंतर आय एम डॅम शुअर तुम्हाला हे नक्की आवडेल, कारण ह्यामुळे आपलं पोट एकदम मस्त टम्म फुल होतं आणि तुम्ही ह्याच्यामुळे एक टायमाचं जेवणसुद्धा स्किप करू शकता. कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.